गुड मॉर्निंग महाराष्ट्र. आणि स्वागत आहे आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा आपल्या महाराष्ट्रात. नुकताच पहलगाम मधील झालेल्या घटनेनंतर आपल्या सैन्यानं केलेल्या अवर्णनीय आणि अद्वितीय कामगिरी केल्याबद्दल आणि पाकिस्तानला चांगलीच अद्दल घडवल्याबद्दल आपल्या सैनिकांना शत प्रणाम आणि वंदन. आणि प्रेमिका सिंह यांनी केलेल्या भाषणानंतर आम्हा सर्व महिलांच्या अंगावर जे रोमांच उभे राहिले, त्यांच्याकडून त्यांनी केलेलं भाषण खूपच चांगलं आणि चांगलंच होतं. पण आज मी जे 4 शब्द बोलणार आहे ते ऐकून नक्कीच सगळ्यांची हृदय हेलावतील एवढं मात्र मी अगदी खात्रीनं सांगू शकते. आणि पुन्हा एकदा माझ्या भारतीय सैन्याचं, ज्यांच्यामुळे आम्ही आपल्या देशात सुरक्षित आहोत, त्या सैन्याचं खूप खूप अभिनंदन. साहेब, मला भीक नाही, न्याय पाहिजे. माझ्याच महाराष्ट्रात मला श्वास घेण्याची परमिशन मला पाहिजे. मला सिंचन घोटाळा करणारा 70,000 करोडचा चोर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि IPS विशाल सांबरे पाटलाच्या नजरकैदेतून मला सुटका पाहिजे. साहेब, मला भीक नाही, न्याय पाहिजे. माझं शेत जाळलं या नराधमांनी, मला त्याचा न्याय पाहिजे. माझ्या शेतातील जमिनीतून रस्ता काढणाऱ्या याला जेलमध्ये टाकण्यासाठी आपल्याकडून मला आदेश पाहिजे. माझी झाडे तोडली तरी फॉरेस्ट ऑफिसनं काहीच कारवाई केली नाही. साहेब, त्यांच्यावर कारवाईचा मला आपल्याकडून आदेश पाहिजे. माझी टेकडी तोडून माझे चऱ्याचे दगड विकणारा हा गावातला आत्ताचा वाल्मिक कराड तयार केलेला अजित पवार नांगरे पाटलानं गुंड विजू गावडे म्हणून त्याला जेलमध्ये पाहिजे. मला तक्रार करायला गेल्यानंतर मला जेलमध्ये टाकणाऱ्या या बोरगाव पोलीस स्टेशनचे 2, एक स्नेहल पाटील आणि वाळवेकर येपे याला जेलमध्ये टाकण्यासाठी आपल्याकडून मला ऑर्डर पाहिजे. साहेब, मला न्याय पाहिजे. भीक नाही, मला न्याय पाहिजे. माझ्याच महाबळेश्वरच्या घरातून मला उचलून नेऊन कुठलीही कोर्टाची ऑर्डर नसताना पूर्ण बाजारपेठेतून माझे हात बांधून पाठीमागं धिंड काढणाऱ्या या आणि मला दिवसभर थांबवून ठेवून माझ्यावर अमानवीय अत्याचार करणाऱ्या, मला सिगारेटचे चटके देणाऱ्या, मला अत्यंत निर्घृण वाईट माझ्या तोंडावर अंगावर थुंकणाऱ्या, ज्यानं API भागवत त्यानं कसला या अंगावर फक्त टी-शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट घालून बसलेला हा भागवत आणि त्याच्याबरोबर असलेले 10-15 पोलीस आणि एक महिला यांच्यावर कारवाईचा आदेश पाहिजे का साहेब. भीक नाही, मला न्याय पाहिजे. साहेब, माझ्याच घरात मला आंघोळ करण्यासाठी मला थोडासा आडोसा पाहिजे. साहेब, मी रात्री पहाटे उठले नाही तर मला आंघोळ नाही मिळत. साहेब, माझ्याच घरात दिवसाचे कपडे बदलण्यासाठी मला थोडासा आडोसा पाहिजे. साहेब, कारण माझ्यावर पॅगासिस लावून नजर कैदेत ठेवलेल्या या नांगऱ्याचे डोळे काढून पाहिजेत. साहेब, डोळे काढून पाहिजेत. मला न्याय पाहिजे. साहेब, न्याय पाहिजे. साहेब, पॅगासिस लावलेल्या या नराधमांचे डोळे फोडण्यासाठी आपला आदेश पाहिजे. साहेब, मला आदेश पाहिजे. भीक नाही साहेब, न्याय पाहिजे. माझ्या टॉपर इंजिनियर मुलाला चांगल्या कंपनीत प्लेसमेंट पाहिजे. साहेब, माझ्या मुलाला 13 वर्ष घरात डांबून ठेवणाऱ्या नराधमांना अद्दल घडवायची आपल्याकडून ऑर्डर पाहिजे. साहेब,
माझ्या मुलाला लग्न करण्याची परमिशन पाहिजे साहेब. या दोन नराधमाने माझ्या वंशावर घाव घातलेला आहे साहेब. या दोन नराधमांना बदमाशांना शासन करायचं आहे साहेब. भीक नाही, न्याय पाहिजे साहेब. मला कुत्र्यासारखं पकडून ओढत नेऊन पोलीस व्हॅनमध्ये हात वर बांधून 15 पोलिसांनी माझ्या पाठीत लाठी मार केलेला आहे, बुक्क्या घातलेल्या आहेत, काठ्याने मारहाण केलेली आहे साहेब. मी कुठला गुन्हा केला त्याचं मला सविस्तर विवरण पाहिजे साहेब. मी अतिरेकी होते का साहेब त्याचं मला विवरण पाहिजे. मला त्यांच्याकडून खुलासा पाहिजे साहेब. या सगळ्या नराधमांना, या पोलिसांना जेलमध्ये टाकलेलं पाहिजे साहेब. मला सातारा पोलीस स्टेशनमध्ये 15 पोलिसांनी पट्ट्याने मारहाण केली साहेब. त्यांनी मला का पट्ट्याने मारहाण केली याचं कारण पाहिजे साहेब. मी अतिरेकी होते का, मी गुन्हेगार होते का, मी काय एवढा मोठा गुन्हा केलाय त्याचं कारण पाहिजे साहेब. भीक नाही, न्याय पाहिजे साहेब. मी सामाजिक कामं केलीत, मी साताऱ्यात अद्वितीय कामं केली जी कोणीच केली नाही. हा माझा गुन्हा आहे का साहेब. मी नदीवर पुलाचं काम केलं, हा माझा गुन्हा आहे का साहेब. मी अजिंक्यताऱ्याचा रस्ता केला, हा माझा गुन्हा आहे का साहेब. मी छोटी मोठी कामं केली आहेत, मोठी कामं केली आहेत, हा माझा गुन्हा आहे का साहेब. मी राजकारणात येणं, हा माझा गुन्हा आहे का साहेब. राजकारणात येण्यासाठी मी अनैतिक संबंध ठेवायचे, हा नियम आहे का साहेब. आणि नाही म्हटल्यानंतर यांची बापाची जागीर समजणारे राजकारण म्हणजे यांनी माझ्या घराला, मी नाही म्हटलं म्हणून माझ्या घराला बाहेरून कडी लावायचा यांना अधिकार आहे का साहेब. न्याय पाहिजे साहेब. भीक नाही, न्याय पाहिजे. पुलाचं काम केलं म्हणून लोकांची शेतं पाण्याखाली गेली म्हणून माझ्या शेताच्या घराचं उच्चाटन करणारे साहेब. गावात जाऊन विचारलं, त्यांनी सांगितलं आमचं कोणच नव्हतं आलं. तर कुठले गुंड होते त्यांची चौकशी झाली पाहिजे साहेब. माझं शेतावरचं घर उचकटलं या नालायकाने. माझा गुन्हा काय होता त्याचं कारण पाहिजे साहेब. माझं शेत जाळलंय साहेब. माझं शेत जाळलंय ह्या नांगऱ्यानं आणि अजित पवारनं साहेब. 4 वर्ष झाली, 5वं वर्ष चालू आहे. यावर्षी पण मी माझं शेत केलं नाही साहेब. माझ्या शेताचं यांनी तलाट्यानं परीक्षण करून गेला, त्याचा काही लेखाजोखा कुठंच यांना सापडत नाही साहेब. आणि त्याच्यावर काही कारवाई होत नाही साहेब. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे साहेब. माझ्या शेताची 23 फूट उंचीची टेकडी तोडून विकली आहे या लोकांनी साहेब. परस्पर विकली आहे. माझ्या शेतातून रस्ता काढणाऱ्या या नराधमाला अद्दल घडलीच पाहिजे. माझे शेतातले झाडं मला लावूनच पाहिजे. माझा आहे तसा जर मला काढून पाहिजे. माझ्या शेतावर बांध मला पाहिजेच साहेब. मला न्याय मिळालाच पाहिजे. मी कुठलाही गुन्हा नसता केला ना. कुणी अधिकार दिले अजित पवारच्या सुजलावून कंपनीला माझ्या शेतातून रस्ता काढायचा. आज तो माझ्या शेतातून रस्ता मागतोय साहेब. उद्या माझं अख्खं शेत मागून मी द्यायचं का त्यांना साहेब. यांना राधमांना अद्दल घडलीच पाहिजे साहेब. मला न्याय, भीक नाही, न्याय मिळालाच पाहिजे साहेब. माझ्या सासूला तडफडून मारले यांनी साहेब. माझ्या सासूला न्याय मिळालाच पाहिजे. फक्त चपाती आणि शेवगाचा पाला खातोय. 4-5 वर्ष झालं माझा मुलगा, मी आणि माझी सासू साहेब. न्याय आम्हाला मिळालाच पाहिजे. न्याय आम्हाला मिळालाच पाहिजे.
5 वर्ष पूर्ण मूल्यवान वस्तू, सोनं, दागिने, वस्तू सगळं सगळं विकून खाल्ले आम्ही साहेब. काही आमच्या घरात कुठली तांब्याची वस्तू, पितळेची वस्तू कुठेच तुम्हाला आढळणार नाही. गाड्या विकल्या, सगळं सगळं विकून आम्ही आता फक्त माझ्या अकाउंटला 2 रुपये आहेत साहेब. न्याय मिळालाच पाहिजे साहेब. मुलगा इंजिनियर, शेती आहे, मी इंडस्ट्रियलिस्ट आहे. माझ्या कंपनीला टाळं लावले साहेब आणि मी भिकारी आहे साहेब. माझी 4 घर आहेत साहेब, पण माझ्या 4 घरांमध्ये एवढीशी मला जागा पाहिजे, मला आडोसा पाहिजे साहेब. माझ्या घरात 4 घरांमध्ये मला थोडासा आडोसा पाहिजे साहेब. माझ्या घरात मला हवा घ्यायला, श्वास घ्यायला जागा पाहिजे साहेब. अमित शहा साहेब, न्याय पाहिजे साहेब, न्याय पाहिजे साहेब. माझा महाबळेश्वरचा संसार 4 वर्ष झाले उघडा वगडा पडलाय. काम काढलं होतं साहेब, उचलून नेलं त्या नालायक पोलिसांनी मला साहेब, आणि बंदोबस्त ठेवला 4-8 दिवसाचा साहेब. कुणाच्या आदेशावरून ठेवला साहेब, त्याचं उत्तर मला पाहिजे. मला माझ्या गेटच्या आतच जाऊ दिलं नाही साहेब. कोर्टानं मला नंतर इंटरव्ह्यू ऑर्डरच काढली, निशाणी 5च टाकली डायरेक्ट साहेब. माझ्या घरातच जायचं नाही म्हणून मी त्याच्यावर अपील केले साहेब. 4 वर्ष झाली वरच्या कोर्टात माझी निशाणी 5वर आर्ग्युमेंटवरच तारीख आहे साहेब. 4 वर्ष झाली आर्ग्युमेंट होऊच दिलं जात नाही साहेब. माझ्या केस, माझा संसार, माझं घर उघड्यावर आहे साहेब. बांधकामात सगळं रस्त्यावर पडलंय साहेब. न्याय पाहिजे साहेब. माझ्या सासूला वर्ष झालं, तिनं मला सांगितलं होतं माझं वर्ष श्राद्ध माझ्या महाबळेश्वरच्याच घरात करायचं. नाही झालं साहेब, न्याय दिला नाही मला अजून कोर्टाने. आर्ग्युमेंटवरच आहे साहेब. हायकोर्टात न्याय अर्ज केला विधी सेवामध्ये, मला वकील द्या, माझ्या आर्ग्युमेंटलाच केस काढायला लावा म्हणून, आर्ग्युमेंट करायला सांगा म्हणून. विधी सेवा मला देत नाही म्हणून सांगितलं साहेब त्यांनी. न्याय पाहिजे साहेब, त्यांचा न्याय झाला पाहिजे. माझ्या अंगावर गाड्या घालतात साहेब, माझ्या मुलाच्या अंगावर गाड्या घालतात, माझ्या दारात संडासला बसतात साहेब लोक. न्याय पाहिजे साहेब. 5 वाजता माझ्या दारात संडास केलेला आहे माणसाने. थोड्या वेळाने गेल्यानंतर कसं लागलं विचारलेलं आहे साहेब. न्याय पाहिजे साहेब, न्याय पाहिजे साहेब. माझ्या कंपनीत निशाणी 5 पडलेली आहे साहेब. माझ्याच कंपनीत मला जायचं नाही म्हणून आदेश काढला साहेब कोर्टाने. माझ्या कॉन्ट्रॅक्टरचा आणि माझ्या भांडणाचा फायदा घेतला या नांगरेने अजित पवारला साहेब, आणि माझ्या कंपनीतून माझी हकालपट्टी झालेली आहे. मी बंद केलेलं लाईटचं मीटर आणि पाण्याचं मीटर परस्पर चालू केलेलं आहे साहेब. माझ्या कंपनीत परस्पर लाईट बिल, त्याच्यावर कारवाई सातारा पोलीस काहीच करत नाही साहेब. माझ्या दारात माझं झाड कुत्र्यासारखं ओढून ओरबडून दंगा करणाऱ्या, विळा फिरवणाऱ्या नालायकावर काहीच कारवाई होत नाही साहेब. माझ्या शेतात रस्ता काढणाऱ्या सुजलॉन कंपनीवर आणि विजुगा आत्ताचा आधुनिक वाल्मिक कराड तयार केलेला या नांगरे पाटील अजित पवार साहेब. विजू गावडेला अटक होत नाही साहेब, अटक होत नाही साहेब. माझा रस्ता काढणाऱ्या नालायकांवर, माझ्या शेतातल्या शेतकऱ्याच्या शेतावर रस्ता काढणाऱ्या नालायकांवर कारवाई होत नाही साहेब. फक्त आणि फक्त साहेब कारण एकच आहे, मी नाही म्हटलं म्हणून. सांगा ना अमित शहा साहेब, असली भ्रष्ट घाणेरी बेबिचारी बाई चालेल का माझ्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची खुर्चीवर बसलेली? आवडेल का तुम्हाला माझ्या महाराष्ट्राच्या खुर्चीवर बसलेली अपवित्र बाई? अपवित्र होऊन यायचं का राजकारणात साहेब? यायचंच असं त्याचा आग्रह आहे अजित पवार आणि नांगऱ्याचा साहेब. तो माझ्यावर येण्यासाठी जबरदस्ती करतोय साहेब. याच्यावर माझी रीट, याच्यावर आदेश काढलेला आहे साहेब हायकोर्टामध्ये रजिस्ट्रारने. ती रीट माझी 4 तारखा चालल्या त्याच्यावर, ती ह्याच्यावर
DGP ऑफिसला ऑर्डर काढलेली आहे यांच्यावर ॲक्शन घेण्यासाठी साहेब. महाबळेश्वरचा वाद माझा चालू आहे ह्याच्यामध्ये पुण्यामधल्या धर्मादाय आयुक्ता. 5 वेळ माझे कागद डायरेक्ट गायब झालेत साहेब. सह्या शिक्क्यांचं असून पण पोचपावतीवर सही शिक्के असून पण 5 वेळ माझे कागद गायब झाले. न्याय पाहिजे साहेब मला. भीक नाही, न्याय पाहिजे साहेब. न्याय पाहिजे साहेब. माझी रीट हायकोर्टात पडू नये. डेरे कोर्टाने मला न्याय नाही दिला साहेब. माझी फाईल फेकली बघून हे सगळं पुराव्यासहित. मला मारहाण केलेले फोटो वगैरे सगळं मी पुराव्यासहित दिल्यामुळं फाईल त्यांना न्याय द्यायची भीती वाटली साहेब. आणि मला तुमच्याकडून न्याय पाहिजे. माझी रीट फास्ट ट्रॅकवर चालली पाहिजे. मी दोषी असले मला फाशी दिली पाहिजे. मी नाही म्हणत नाही मला फाशी मिळावी. मला फाशी मिळवावी द्या आणि माझं प्रेत समुद्राखाली बुडवा पुरा. आणि अजित पवार नांगरे पाटील हा जर दोषी असतील हे दोघं यांना फाशी झाली पाहिजे आणि त्यांना त्यांचं प्रेत समुद्राच्या खाली तळाला बुडलं गेलं पाहिजे. मी आणि माझ्यासारख्या अशा किती महिलांवर त्यांनी असे अत्याचार ते करत असतील. मी 13 वर्ष ह्यांना फाईट देत राहिले. आता माझ्यातलं अवसान संपले. माझ्याकडचं सगळं संपलेलं आहे साहेब. एक तर मला मरायचंय किंवा जगायचंय हाच माझ्याकडे पर्याय साहेब. माझी रीट फास्ट ट्रॅकवर चालवण्यासाठी मी पुढच्या आठवड्यात मंत्रालयाच्या दारात बसणार आहे. जोपर्यंत माझी रीट फास्ट ट्रॅकवर चालत नाही मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी तिथून हलणार नाही साहेब. मला न्याय मिळालाच पाहिजे. माझ्या पोराला न्याय मिळालाच पाहिजे. माझ्या मुलाला फिल्म इंडस्ट्रीमध्ये माझा मुलगा होता. त्याने माझ्या मुलाचे कुत्र्यासारखे हाल केलेत ना फिल्म इंडस्ट्रीमध्ये. खूप यातना दिले त्या नांगऱ्याला आणि अजित पवारने आम्हाला सगळे डिटेल त्या फील्डमध्ये आहेत साहेब. आणि माझा एवढाच आग्रह आहे माझी चाललीच पाहिजे. फास्ट ट्रॅकवर माझी घेतलीच पाहिजे. मला वकील मिळत नाही. मला वकील कोण देत नाही. वकिलाने घेतली तर माझी केस तो काय नीट चालवत नाही. म्हणून माझी केस मला न्याय मिळायला विषय होतो. माझं शेत उघड्यावर पडले. माझे कंपनी माझं महाबळेश्वरचं घर माझं पोरगं टॉपवर पोरगं माझ्या घरात बसले. मला न्याय पाहिजे साहेब. न्याय पाहिजे. न्याय पाहिजे साहेब. आणखीन दुसरं साहेब ही महाराष्ट्राच्या महिला आयोगावर बसलेली रुपाली चाकणकर ही मागच्या वर्षी बोलत होती महाराष्ट्रातल्या बायका गायब झाल्या. हिचीच नार्को टेस्ट घ्यायची आणि हिलाच विचारायचं कुठं गायब झाल्यात आणि कुणी गायब केल्यात. ही नार्को टेस्ट मध्ये व्यवस्थित उत्तर देईल साहेब. आणि हिला ताबडतोब हिचा राजीनामा घ्या साहेब. ही बाई या दोघांपेक्षा आपल्या महाराष्ट्राला घातक आहे साहेब. या दोघांपेक्षा आपल्या महाराष्ट्राला वाचवा साहेब. न्याय करा. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा साहेब. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा साहेब. माझी चूक काय मला सांगा साहेब. मला चूक असली माझी मला फासावर द्या साहेब. यांची चूक असली तर यांना सोडू नका साहेब. धन्यवाद.